महायुतीमध्ये खाते वाटपाआधीच पालकमंत्री पदाचा तिढा वाढलेला दिसतो आहे। नाशिकच्या पालकमंत्री पदावरती भाजप आणि शिवसेना आणि राष्ट्रवादीचा दावा दिसतोय। रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरती शिवसेना आणि राष्ट्रवादीचा दावा आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरती भाजप आणि शिवसेनेचा दावा दिसतोय। नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भाजपचे गिरीश महाजन, राष्ट्रवादीचे छगन भुजबळ तर शिवसेनेचे दादा भुसे इच्छुक आहेत। रायगड पालकमंत्री पदी भरत गोगावले आणि अदिती तटकरे हे दोघेही इच्छुक आहेत। तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील पालकमंत्री पदावरती दीपक केसरकर आणि भाजपचे रवींद्र चव्हाण हे इच्छुक आहेत। त्यामुळे महायुतीमध्ये आपल्याला सत्ता स्थापन होण्यापूर्वी, सरकार स्थापन होण्यापूर्वीच या ठिकाणी पालकमंत्री पदावरनं तिढा निर्माण झाल्याचं चित्र दिसतं आहे। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्या सोबत आहे। सुशांत, पालकमंत्री पदावरनं काही अपेक्षित खरं तर हे जिल्हे आहेत ज्या ठिकाणी आपल्याला ही रस्सीखेच चढाओढ आपल्याला बघायला मिळते आहे। त्यातलीच काही नावं आता आपण सांगतो आहोत। कसा एकूणच हा तिढा आता सोडवला जाणार आहे? अगदी बरोबर आहे गुरुप्रसाद. आपण जर बघितलं असेल तर मंत्रिपदा बरोबरच पालकमंत्री पद हे महत्वाचं असतं, कारण त्या जिल्ह्याचा संपूर्ण होल्ड जो आहे तो त्या पालकमंत्र्याच्या हातात असतो आणि याचमुळे कुठेतरी पालकमंत्री पद अधिकाधिक आपल्याकडे असावी असा सूर जो आहे तो महायुतीतील नेत्यांमध्ये आहे। यामध्ये जर बघितलं असेल तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री सध्या पालकमंत्री रवींद्र चव्हाण होते मागील सरकारच्या काळात, मात्र आता हे पालकमंत्री पद जे आहे ते आपल्याकडे यावं अशी भूमिका जी आहे ते एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे, कारण त्याचं मुख्य कारण म्हणजे दोन आमदार आहेत जे सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेचे आहेत। त्यामध्ये निलेश राणे असतील, दीपक केसरकर हे आमदार आहेत। त्यामुळे दीपक केसरकर अर्थातच या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आपल्याला मिळावं यासाठी लॉबिंग करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। तर दुसरीकडे रायगडचं पालकमंत्रीपद, कारण या पालकमंत्री पदावरून आपल्याला बघितलं असेल तर मागच्या काळात देखील नाराजी नाट्य सुरू झालं होतं। भरत गोगावले जे आहेत ते रायगडमधून पालकमंत्री होण्यासाठी इच्छुक होते, मात्र त्यावेळी अदिती तटकरे यांना संधी देण्यात आली होती। मात्र आता हे पालकमंत्रीपद आपल्याला मिळावं अशी मागणी जी आहे ती भरत गोगावले यांची आहे। तर तिसरीकडे नाशिकचं पालकमंत्रीपद गेली अनेक मागच्या सरकारच्या काळात ज्यावेळी देवेंद्र फडणवीस सरकार होतं तर नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन होते। त्यामुळे हे पालकमंत्रीपद भाजपकडे राहावं अशी भाजपची इच्छा आहे। तर दादा भुसे यांना शिवसेनेकडून पालकमंत्रीपद मिळावं अशी त्यांची इच्छा आहे। तर दुसरीकडे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादीचे प्रमुख नेते अजित पवार गटाचे ते छगन भुजबळ ते देखील नाशिकचे पालकमंत्री व्हावे यासाठी इच्छुक आहेत। आता हा तिढा कसा सुटणार, कारण एकीकडे आधीच खाते वाटप आहे, मुख्यमंत्री पदाचा पेच आहे, त्यानंतर पालकमंत्री पदाचा पेच तयार झालेला आहे। हा पेच आता कसा सुटणार हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे गुरुप्रसाद। अगदी अगदी धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।